तर नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। पावसाच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। पडगे तळोजा या भागात पाणी साचलेलं आहे। पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। याशिवाय पनवेलमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळालेला आहे। मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले। कळंबोलीमध्ये रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय। रस्त्यावर पाणी साचलं आणि अनेक गाड्या अडकल्या। कार, परिवहन बस बंद पडल्या। यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झालेत। तर तिकडे वसईमध्ये शेतकरी कुटुंबातील 16 जण तानसा नदीच्या पुरात अडकून पडले। त्यांना एनडीआरएफच्या टीमने सुखरूप बाहेर काढलं। वसई तालुक्यातील सायवन 40 पाडा या ठिकाणी शेतकरी कुटुंब शेतात गेलं। पावसामुळे तानसा नदीला पूर आला आणि या पुरात हे शेतकरी अडकून पडले। मात्र एनडीआरएफला माहिती मिळाली त्यानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक नद्यांना पूर आलाय आणि या पावसाचा फटका महामार्गाला देखील बसलाय। मुंबई गोवा महामार्गावर कसाल या ठिकाणी डोंगर खचलाय। संपूर्ण चिखल रस्त्यावर आलाय। या चिखलातून वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। त्यासोबतच महामार्गावर पाणी साचलंय। रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय।